जनाची नाही तर मनाची लाज ठेवा असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। साखर संघाच्या अहवालात नरेंद्र मोदी, अमित शहांचा फोटो आणि अभिनंदनाचा ठराव न घेतल्यानं आपण अजित पवारांना खडे बोल सुनावल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं। वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंनी वर्चस्व राखले। 17 पैकी 16 उमेदवार मुंडे पॅनलचे विजयी झालेत। या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झालाय। या निवडणुकीत पहिल्यांदाच शरद पवार गटाचे उमेदवार दिले होते। धाराशिवच्या कारागृहातील कैद्यांचं व्यसनापासून मुक्तीसाठी मिशन परिवर्तन अभियान राबविण्यात आलं। यामुळे त्यांचा मानसिकतेत देखील सुधारणा होत असल्याची माहिती व्यसनमुक्ती केंद्राकडून देण्यात आली। परभणीच्या पूर्णा लासिना या गावात शेतकरी नरहरी पवाडेंच्या शेतातून धूर निघालाय। त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जमिनीतून धूर का निघत आहे याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही। शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती तहसीलला दिल्यानंतर शेतात भेट देऊन त्यांनी पाहणी केली। नांदेडच्या किनवट तालुक्यातील कंजली तांडा इथं मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। इथल्या ओढ्याला पूर आला असून पुराचं पाणी परिसरात शिरलंय। पुलावर देखील पाणी साचलं असून ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।